गतवर्षी जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या। जिल्ह्यातील गुन्ह्याचे प्रमाणही 2023च्या तुलनेत कमी झाले। शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे गुन्हेही घटले आहेत। जातीय तणावाची स्थिती निर्माण झालेली नाही। कायदा व सुव्यवस्था कायम राखत धार्मिक सलोखाही कायम राखण्यात पोलीस दलाला यश आल्याचे सुनील फुलारी यांनी सांगितले। जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे। महामार्ग राज्यमार्गापेक्षा जिल्हा मार्गावर 70% अपघात होत असून त्यात 65% लोकांचा बळी गेलाय। ग्रामीण भागातील अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून त्याच्या कारणांचा शोध घेतला असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। फुलारी गेल्या 5 दिवसापासून जिल्हा दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील सांगली, मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। मंगळवारी पोलीस मुख्यालयात वार्षिक तपासणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक ऋतू खोकर उपस्थित होत्या। फुलारी पुढे म्हणाले, गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात 25% वाढ झाल्याचे कबूल करीत ते म्हणाले, पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक संवेदनशील घटना कायदेशीर पद्धतीने हाताळल्यात। करजगीतील घटनेत 12 दिवसात संशयितावर चार्जशीट दाखल केले। मुली महिला विरोधातील 99% गुन्हे ओळखीच्या व्यक्तीकडून होत असतात। ऊसतोड मजूर, पुरवठादार, मुकादमावर गुन्हे दाखल केले आहेत। द्राक्षे बेदाण्यामध्ये फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्याला आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय। मारामारी, तोडफोड, दुखापत हे गुन्हे तत्कालीन व वैयक्तिक कारणामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले।